नमस्कार, मी डॉक्टर अमोल बागुल, श्री समर्थ विद्यामंदिर प्रशाला सावडी माध्यमिक उच्च माध्यमिक विभाग या ठिकाणी माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. 2 राष्ट्रपती पदकांनी सन्मानित शिक्षक तथा जगातील सर्वाधिक पारितोषिका विजेता कलाकार म्हणून आपल्या सगळ्यांचं आजच्या या महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित सेतू अभ्यासक्रम दिवस 41 ते 45 या 5 दिवसांच्या आजच्या लेक्चरमध्ये सगळ्या शिक्षक पालक विद्यार्थ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत घटक 10वा म्हणजेच इतिहास, सामाजिक शास्त्र याच्यातला इतिहास आणि दिवस 41-42चं वर्कशीट तुमच्यासमोर आहे. संदर्भ इयत्ता 5वी. पहिले काही आठवूया. यामध्ये आपण आदिमानव ते आधुनिक मानव यांच्या विकासातील घटना माहीत करून घेणार आहोत. संस्कृती अर्थ माहिती आहे. संस्कृती म्हणजे काय? नवाश्मिक संस्कृतीचा विकास कसा झाला हे आपल्याला माहिती आहे. नागरी संस्कृती कशा उदयाला हे देखील आपल्याला माहिती आहे. विविध प्रकारची ऐतिहासिक वस्तू संग्रहालय आहेत आणि त्यामध्ये अशा प्रकारच्या वस्तू आपल्याला सापडतात ज्यावरून मानवी संस्कृतीचा उदय कसा झाला त्याविषयीच्या वस्तू असतील, दागिने असतील, अवजार असतील, शस्त्र असतील, अशा विविध प्रकारच्या भौतिक साधनातून, लिखित साधनातून, विविध प्रकारच्या मौखिक साधनातून आपल्याला जुन्या संस्कृतीविषयी माहिती मिळते. तर मदत हवी आहे का यामध्ये? या 3 प्रश्नांची उत्तरं. कोणते 3 प्रश्न आहे? संस्कृतीचा अर्थ माहीत आहे का तुम्हाला? विशिष्ट कालावधीमध्ये विशिष्ट माणसांचा समाज, विशिष्ट माणसांचा ग्रुप किंवा समूह एकत्र येऊन आपापली सुखदुःखे वाटतो, विविध प्रकारच्या उपक्रमांमध्ये, सांस्कृतिक उपक्रमांमध्ये, कार्यक्रमांमध्ये सहभागी होतो, एकमेकांच्या अडीअडचणीला मदतीला धावून जातो. अशा पद्धतीने माणसांचा समाज तयार होतो आणि मग हळूहळू या लोकांची संस्कृती विकसित होत असते. विविध प्रकारच्या त्यांच्या पद्धती, पारंपरिक पद्धती, विविध प्रकारची त्यांची भाषा असेल, पोशाख असेल, त्यांचं लोकजीवन असेल, ते सांभाळत असलेले प्राणी असतील, विविध प्रकारच्या घटकांबद्दल त्यांचे असलेले विचार असतील, या सगळ्यांची मिळून एक प्रकारची संस्कृती तयार होत असते. उदाहरणार्थ आत्ताची संस्कृती बघा कशी आहे की आपण आपल्या घरामध्ये आपल्या आईवडिलांचा आदर करतो. ही देखील एक संस्कृती ही काही एका वाक्यामध्ये, 5 वाक्यामध्ये संस्कृती या शब्दाचा अर्थ आपल्याला सांगता येणार नाही. तर संस्कृती हा जो शब्द आहे याचा अर्थ फार विस्तृत आणि मोठा आहे. आपण घरात कोणी मोठं माणूस आलं तर त्यांना या काका, बसा काका म्हणतो, त्यांच्या पाया पडतो. जे आपले वडीलधारी आहेत, उदाहरणार्थ जे आपल्या प्रतिज्ञेमध्ये सांगितलेलं आहे, भारताची प्रतिज्ञा आपण आपल्या शाळेमध्ये म्हणतो की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. त्या प्रतिज्ञेमध्ये आपल्याला आपल्या भारताची संस्कृती कशी आहे आणि त्या संस्कृतीनुसार आपण कसं वागलं पाहिजे हे सांगितलेलं आहे. इतरांच्या, आपली जात वेगळी आहे आणि आपल्या मैत्रिणीची किंवा मुलं असतील तर त्याच्या मित्राची जात वेगळी आहे. तर आपण आपल्याही जातीचा आदर तर आपण करतोच, परंतु त्याच्याही जातीचा आपण आदर केला पाहिजे, त्याच्याही धर्माचा आदर आपण केला पाहिजे. त्याच्या चाली, रीती, रूढी, परंपरा जे काही असेल ते इतरांच्या, त्यांच्या सगळ्या गोष्टींचा आदर आपण केला पाहिजे. हेच आपण शाळेमध्ये दररोज संविधान होतं, संविधानामध्ये सुद्धा हे सांगितलं. मग यालाच म्हणतात आपली भारतीय संस्कृती. जे जुनं आहे, ऐतिहासिक आहे, भौगोलिक आहे ते जपायचं आणि इतर व्यक्तींच्या जातीचा, धर्माचा, त्यांच्या विविध प्रकारच्या आचार विचारांचा अपमान न करता त्यांचा सन्मान करायचा, यालाच संस्कृती असं म्हणतात. मग जुन्या काळच्या या आदिमानवाची संस्कृती वेगळी होती. करून पाहूयात मध्ये काय दिलं आहे त्यांनी की विविध पारंपरिक खेळांची माहिती मिळव. आता आपल्याला 5वीच्या भूगोलाच्या या पुस्तकामध्ये म्हणजे परिसर अभ्यास भाग 1 आणि भाग 2च्या पुस्तकामध्ये विविध प्रकारचे खेळ याविषयीची माहिती दिलेली आहे. आता याच्यात एक शब्द मला फार आवडतो, तो म्हणजे पारंपरिक. जुन्या काळचे परंपरेने चालत आलेले खेळ. मग त्यामध्ये विटी दांडू आहे, लिंगोडच्या आहे, खूप खेळ आहेत जुन्या काळचे. ठिकऱ्या खेळल्या जायच्या, गोट्या आहे, कवड्या खेळल्या जायच्या, चंपल खेळलं जायचं घरांमधून. त्याबरोबर लंगडी आहे, शिवना पाणी आहे, सूर पारंबे आहे. जुन्या काळचे खेडेगावातले मुलं अशा पद्धतीचे खेळ खेळायचे. आज ते खेळ राहिले नाहीत. आज सगळे मुलं मोबाईलमध्ये गुंतून गेले. मोबाईलवरचे इतके खेळांची नावं त्यांना माहिती अवघड की साधं 2रीचं 3रीचं छोटा मुलगा देखील शेकडोपेक्षा जास्त मोबाईलवरच्या गेमची नावं सांगतो. परंतु आपल्याला आनंद मिळवण्यासाठी हे जमिनीवरचे खेळ, आनंदाचे खेळ खेळणं गरजेचं आहे. मग असे विविध प्रकारचे पारंपरिक खेळ आपल्याला माहिती आहेत. मग हे जे पारंपरिक खेळ आहेत ते आपल्याला व्हॉट्सअप, फेसबुकला बघा. आता एक असं जुनं येतं की सायकलचं चाक आहे, टायर, त्याला काठीने पळवायचं, काठीने फिरवायचं. किंवा एक जोक असा आला होता की जुन्या काळी आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा
सायकलची ट्यूब टायर जे आहे ती ट्यूब आपण ते टायर मी चालवायचो त्याच्यात हवा भरून नाही का ते काढून, तर आता मुलं यूट्यूब चालवतात. म्हणजे याच्यातून या 2 कालावधीमधला जो फरक आहे एका वाक्यातून सांगितलं की जुन्या काळी आम्ही सायकल टायर ट्यूब चालवायचो, आत्ताची मुलं यूट्यूब चालवतात. तर आपल्याला शारीरिक आणि मानसिक आपला विकास होण्यासाठी आपल्या मैत्रिणींबरोबर आणि मुलं असतील तर आपल्या मित्रांबरोबर विविध प्रकारचे मैदानी खेळ ज्याच्यातून आपला विकास होतो, ज्याच्यातून आपल्याला कसं बोलायचं कसं चालायचं, चांगल्या मैत्रिणी आपण सतत निवडायच्या ज्या आपल्याला चांगलं ज्ञान देऊ शकतील म्हणून आपण अजून चांगले होतो. त्यामुळे सगळ्या मैत्रिणींच्या तुम्ही कसे होताल हव्याचा होताल. यामुळे आपल्याला उत्तम मैत्रिणी हव्यात, त्याचबरोबर चांगलं ज्ञान, चांगलं शेअर, चांगल्या नवनवीन गोष्टी शेअर करणाऱ्या, नॉलेज आपलं वाढवणाऱ्या मैत्रिणी आपल्याबरोबर पाहिजे. ही देखील खबरदारी प्रत्येक मुलीने घेतली पाहिजे. कारण पारंपरिक खेळ हा शब्द जेव्हा माझ्या पुढे आला तेव्हा मला माझ्या अशा लक्षात आलं आपण खेळच खेळत नाही तर आपण त्याबरोबर आपल्या विविध प्रकारचं आपलं बोलणं सुधरत असतं. वाईट प्रकारचे बोलणाऱ्या लोकांबरोबर आपण मैत्री केली तर आपल्याला सुद्धा थोडा वाईटपणा येतो. जर आपण चांगल्याच लोकांबरोबर मैत्री केली तर आपण देखील चांगलं उठायला बसायला बोलायला शिकतो, चांगल्या 4 गोष्टी शिकतो. आणि चांगल्या गोष्टीची गंमत अशी असते की आपण शिकतो, आपण अजून 4 लोकांना सांगतो, म्हणजे आपल्या आसपासचे देखील काही लोक चांगल्या 4 गोष्टी शिकतात. असे विविध प्रकारचे पारंपरिक खेळ. खाली दिलेल्या नकाशाचे निरीक्षण करा. मेसोपोटेमिया, इजिप्त, चीन, हडप्पा या 4 गोष्टी या पुढच्या नकाशामध्ये आपल्याला शोधायच्या आहेत. पुढच्या पानावरती आहे. आता याच्यामध्ये नकाशा काही त्यांनी दिलेला नाही, परंतु हे जे वर्कशीट आहे 41 आणि 42 याचं उत्तर आपण मागच्याच साधारणतः 38, 39, 40 यापैकी एका पानावर तुम्हाला हा नकाशा दिलेला आहे. आणि तिथं तुम्ही काय करू शकता, या नकाशावर जे 4 या प्रश्नामध्ये जे 4 शब्द सांगितलेले आहेत मेसोपोटेमिया, इजिप्त, हडप्पा, चीन या वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृती त्या काळात अस्तित्वात होत्या आणि त्यांची आपल्याला नकाशामध्ये चिन्ह करायचे, गोल करायचे किंवा तिथं आपल्याला ते शब्द लिहायचे आहेत. आवश्यक साहित्य दिलं या गोष्टीसाठी. लहान मुलांची खेळणी, आंतरजाल, मोबाईल याचा उपयोग करून याचा वापर करून याची मदत घेऊन आपण हे शिकू शकतो. अध्ययन अनुभव कृतीमध्ये त्याने एक चित्र दिलेलं आहे. हडप्पाकालीन मुद्रा व मूर्ती अशी 2 चित्र याच्यामध्ये आहेत आणि एकदम पाहिल्यानंतर आपल्याला ते चित्र दिसतं बैलाचं आणि त्याच्यावर काहीतरी लिहिलेलं त्या ठिकाणी आपल्याला आढळतं. तर ती त्या काळची भाषा असेल. विविध प्रकारच्या भाषा लोकांनी विकसित केल्या होत्या. लिपी आपण त्याला म्हणूया. मग प्राकृत भाषा, संस्कृत भाषा किंवा विविध प्रकारची सांकेतिक भाषा. आता तुम्ही बघता की दूरदर्शनवर रविवारी दुपारी बघा की दिव्यांग, मूकबधीर जगातील लोकांसाठी अशा पद्धतीची नेत्रपल्लवी, करपल्लवी न बोलता ते असे हात वगैरे करतात नाही का, हात वगैरे करून समोरच्याला कळावं म्हणून, कारण त्यांना बोलता येत नाही. तर बोटांच्या माध्यमातून ते करून नाक, तोंड, डोळे, ओठ यांचे योग्य ह्या आणि बोटं यांचा वापर करून असं तुम्ही बघितलं असेल कधी, तर त्या भाषेचा वापर करून ते एकमेकांशी बोलतात. पण त्यालासुद्धा लिपी असं म्हणतो. लिपी म्हणजे काय की आपल्याला आपल्या मनातील भावभावना किंवा जे आपल्याला बोलायचं इतरांना सांगण्यासाठी आपण शब्द, अक्षर, भाषा यांचा आधार घेतो. हे जर जगात नसतं तर मी आता तुमच्याशी गुगल मीटच्या लेक्चरशी संपर्क साधू शकलो नसतो आणि मी काय बोलतो तेही तुम्हाला कळू शकलं नसतं. म्हणून यामध्ये मुद्रा आणि मूर्ती असे 2 प्रकार दिलेत, पण ते दोन्ही कसे आहेत हडप्पाकालीन. आता हे चित्र बैलाचं आहे आणि शेतीसाठी माणसाळवाला जाणारा सगळ्यात महत्त्वाचा प्राणी त्या काळामध्ये बैल होता आणि म्हणून त्या बैलामुळे त्यांची प्रगती झाली. म्हणून त्यांनी त्या मुद्रेमध्ये बैलाचं म्हणजे वृषभ हे चित्र या ठिकाणी घेतलं. मग मागील पाठात विविध नागरी संस्कृतीसोबत हडप्पा संस्कृतीची माहिती आपण पाहिली. या पाठात हडप्पा संस्कृतीची इतर वैशिष्ट्ये या वर्कशीटमध्ये पाहणार आहोत. मग काय दाखवलं त्याच्यामध्ये, मातीची पक्की भाजलेली खणखणीत वाजणारी भांडी हे हडप्पा संस्कृतीचे वैशिष्ट्य होते. या भांड्यांचा रंग लाल असून त्यावर पिंपळपान, माशांचे खवले यासारख्या आकृतींची सुबक नक्षी काढली जायची. मग या रंग का बरं लाल होता त्यांचा, मग 2 गोष्टी असतील. एक तर या भांड्यांना रंग दिला जात असे, विविध वनस्पतींचे पानं, वनस्पतींचे छोटे छोटे फळं. आता एक बजाचा वेल नावाचा प्रकार मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितला होता की त्याला असे छोटे छोटे जांभळ्या रंगाचे बोंड येतात आणि ते बोंड वाटीमध्ये घेऊन असे ठेचले किंवा चिरटले तर त्याच्यातून जांभळा रंग तयार होतो आणि हा रंग इतका पक्का असतो तो एकदा लागल्यानंतर निघत नाही.
अशा अनेक प्रकारच्या वनस्पती, त्यांची साल, त्यांची पानं, त्यांना अनेक छोटे छोटे फळं, याच्यातून जुन्या काळची रंग तयार करण्याची पद्धत होती आणि तो रंग या भांड्यांना दिला जायचा. अजून भांडे लाल होण्याचे कारण काय असतं तर आपण बघतो की जेव्हा कुंभाराकडे मडके, विविध प्रकारचे गाडगे, विविध प्रकारच्या पंत्या ह्या तयार केल्या जातात आणि त्या ओल्या असतात त्या पहिल्यांदा वाळवल्या जातात आणि वाळवल्यानंतर त्या भट्टीमध्ये टाकल्या जातात. हे सगळे जे भांडे आहे एक चौकोनी विटांची भिंत असलेली भट्टी असते, त्याच्यामध्ये हे भांडे ठेवले जातात. मग त्याच्यामध्ये कापडं, कचरा, कागद ह्याच्यानी सगळ्यांनी ते पुरलं जातं, आच्छादन केलं जातं आणि त्याला खालच्या बाजूने लाकडं ठेवण्यासाठी आणि पेटवण्यासाठी जागा असते आणि तिथून ती भट्टी पेटवली जाते. आणि सगळ्या बाजूने पॅक असलेली ही भट्टी, हवा निघायला सुद्धा जागा नाही, पण छोटे छोटे छिद्र असतात की एकदा धूर झाल्यानंतर त्याच्यातून ते बाहेर धूर पडतो. आता तर इलेक्ट्रॉनिक भट्ट्या त्या ठिकाणी आलेल्या आहेत. 10 मिनटात 15 मिनटामध्ये हाय इलेक्ट्रिक पॉवरला त्या ठिकाणी आतमधल्या ज्या वस्तू आहेत मातीच्या त्या पटकन भाजल्या जातात. भाजल्यामुळे जी वस्तू मातीची आहे आणि उन्हाने वाळून ती पक्की झालेली, पण ती जमिनीवर जर पडली तर तुटू शकते, पण ती अजून पक्की होण्यासाठी तिला जर भाजलं तर तिच्यामध्ये मजबूतपणा, दणकटपणा येतो. आणि हाच फेनॉमेनॉन सिद्धांत वापरून त्या ठिकाणी कुंभाराकडे त्या ठिकाणी मडकी, गाडगी आणि विविध प्रकारच्या मातीपासून बनवलेल्या कलाकुसरीच्या वस्तू ह्या काय केल्या जातात, तयार केल्या जातात. आणि मग त्याच्यावर नक्षी काढली जाते. कशाची? मग त्यांनी पिंपळ पान सांगितले, माशांचे खवले सांगितले, अनेक प्रकारच्या निसर्गातल्या आकार असलेल्या विविध प्रकारचे नक्षा, विविध प्रकारच्या कलाकुसरीच्या वस्तू या मातीच्या भांड्यांवर वापरल्या जायच्या. विविध प्रकारच्या रंगीत दगडांपासून बनवलेले मणी आणि कासे या धातूच्या वस्तू बनवण्यात हडप्पा संस्कृतीचे कारागीर अत्यंत कुशल होते. त्या वस्तूंना मेसोपोटेमिया खूप मागणी होती. हडप्पा संस्कृतीतील देवदेवतांची नावे माहीत नसली तरी ते लोक मातृदेवता आणि पशुपती यांची पूजा करत असत, असे तिथे मिळालेल्या पुराव्याच्या आधारे आपल्याला मानलं जातं. मग ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या 4 संस्कृत्या तुम्हाला सांगितल्या. याच्या आधीच्या 36, 37, 38, 39च्या वर्कशीटमध्ये आपण पाहिलं हे 4 संस्कृती, त्यांची माहिती, त्याच्यावरून आपण या आत्तापर्यंतचे वर्कशीटसुद्धा लिहिलेले आहेत हे 4. मग वस्तू जुन्या काळी काही पैसे नव्हते, नोटा नव्हत्या, नाणे नव्हते, गुगल पे नव्हतं, फोनपे नव्हतं. मग एकमेकांना वस्तू तर घ्यायच्या आहे, मी जी वस्तू तयार करतो ती तुम्हाला द्यायची आणि त्याच्या बदल्यात तुम्ही जी वस्तू तयार करता ती मला द्यायची. याला चलन असं त्या ठिकाणी म्हटलं जायचं, दळणवळण म्हटलं जायचं. आणि विनिमय म्हणजेच काय, देणे आणि घेणे याला विनिमय असं म्हणतात. अशा पद्धतीने व्यापार, व्यवहार, बिझनेस जुन्या काळी केले जायचे. पुढचं पण आपण बघूया. ते आहे चित्र दिलं आहे. चित्रामध्ये छोटे छोटे वेगवेगळ्या प्रकारचे आकार मातीपासून तयार केलेले भांडे दाखवलेले आहेत. त्यामध्ये लिहिले निळ्या पट्टीमध्ये की हडप्पा संस्कृतीच्या स्थळांच्या उत्खननात मिळालेल्या मातीच्या या वस्तू सोंगट्या म्हणून वापरल्या जात होत्या, असे काही पुरातत्व तज्ज्ञांचे अनुमान आहे. मग ह्या सोंगट्या आहेत. उदाहरणार्थ आपण चंपल खेळतो बघा, चंपल पाणी ते खेळताना आपले 4 घरं असतात आणि चौघं जर खेळायला बसले तर चौघांच्या वेगवेगळ्या प्रकार, कोणी दगड घेतं, कोणी चिंचेच्या बियांचं ते चिचुक्यांचं खड्या घेतं, कोणी मणी घेतं, तर कोणी पेन्सिलचे तुकडे घेतं आणि त्यानुसार आपण काय करतो, चंपल पाणी खेळतो. मग त्याच्यामध्ये वापरले जाणारे दगड आहे, मणी आहे किंवा छोटे छोटे लेमनच्या गोळ्या वापरतो, कोणी अशा छोट्या छोट्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू आपण काय करतो त्या ठिकाणी वापरतो. मग अशा सोंगट्यांचा खेळ जुन्या काळी होता. आजही खूप खेडेगावांमध्ये हनुमान मारुतीच्या मंदिराच्या बाजूला पारावर जुने काही माणसं आहेत हे अशा पद्धतीचा खेळ आणि त्याच्या सोंगट्या त्या ठिकाणी वापरतात. आणि जुन्या काळी मग या वस्तू वापरल्या जातात. जसं आपण बघतो की चेसमधल्या ज्या वस्तू असतात, चेस खेळण्यासाठी जे वजीर आहे, घोडा आहे, जे वापरलं जातं चेसमध्ये, तर तेच त्याला सोंगट्या आपण असं त्या ठिकाणी म्हणूया. किंवा आता नवीन पण खूप खेळ आलेले आहेत, त्याच्यामध्ये छोट्या छोट्या प्लॅस्टिकपासून बनवलेल्या गिट्स असतात किंवा कॅरममध्ये आपण त्याला गिट म्हणतो नाही का, गिटा. मोठा असतं तर क्वीन, दुसरं गुलाबी असेल तर त्याला क्वीन म्हणतात, मोठा असेल तर त्याला स्ट्रायकर म्हणतात, परंतु आपण त्याला काय म्हणतो, टायगर. याला सोंगट्या देखील त्या ठिकाणी म्हटलं जातं. आणि मग अशा पद्धतीचे जुने पारंपरिक खेळ खेळण्यासाठी ह्या छोट्या खेळण्यांचा वापर केला जायचा. पुढचं पान आपण बघणार आहोत या ठिकाणी. त्या पानावर एक वाद्य दिलेलं आहे. ते वाद्य कोणत्या संस्कृतीतलं आहे? ते वाद्य आहे मेसोपोटेमिया या संस्कृतीतलं. की ऊर या नगराच्या उत्खननात मिळाले सोन्याचे बालाग. हे चित्र कशाचं आहे? बालाग नावाचं वाद्य आहे, बालाग. आणि या बालाग नावाच्या
वाद्याचं हे चित्र आहे. मग उत्खननात मिळाले सोन्याचे बालाग. हे जे वाद्य आहे ते सोन्यापासून बनवलेलं आहे, सोने धातूपासून. बालाग हे 11 तारांचे वाद्य होय. त्याची उंची साधारणपणे 2.1 मीटर इतकी आहे. याचा काळ इसवी सन पूर्व सुमारे 2650 असा होता. चित्रातील बालाग पुआबी नावाच्या राणीच्या थडग्यातून मिळालेलं आहे. अशा प्रकारचं वाद्य आपण या ठिकाणी चित्रामध्ये पाहत आहोत. या बालागच्या अजून इमेजेस आणि यूट्यूबवर व्हिडिओ देखील आहेत. तुम्ही जर गुगलला सर्च केलं बालाग तर तुम्हाला खूप माहिती त्या ठिकाणी या बालागविषयी अजून मिळू शकेल. एक पॅरेग्राफ या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यामध्ये मग संगीत, नृत्य आलं तर संगीत आणि नृत्य जिथं आलं तर तिथं वाद्य आणि गायक हमखास आले आणि त्याच्यातलं एक महत्त्वाचं वाद्य त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढच्या पानावर आपण वळूया की शेवटचं पान त्या ठिकाणी आहे. याच्यातलं त्यांनी सांगितलं आहे की सारंगी नावाचं प्राचीन एक तंतुवाद्य आहे. त्याखेरीज झांजा, कुळकुळे, बासरी, ढोल अशी अनेक प्रकारची वाद्य वाजवली जातात. इजिप्तच्या राजांना फेरो असे म्हणत विशेष उत्सव प्रसंगी स्वतः फेरोसुद्धा नृत्यामध्ये सहभागी होत असत. हडप्पा संस्कृतीमध्ये नृत्याला विशेष महत्त्व होते असे अनुमान मोहनजोदडो येथील उत्खननात मिळालेल्या नर्तिकेच्या कांस्य मूर्तीच्या आधारे करता येते. मग आता वाद्याकडे आपण वळत असताना सारंगी हे जे वाद्य आहे त्याची चित्र तुम्हाला यूट्यूबला गुगल इमेजेसमध्ये मोठ्या प्रमाणात सापडतील. हा जो सगळा इजिप्तकालीन संस्कृतीमधला राजे स्वतःच्या दरबारामध्ये संगीतकार असतील, खेळणे तयार करणारे कलाकार असतील, नृत्य कलाकार असतील, लोककलाकार असतील, या सगळ्यांना लोकाश्रय आणि राजाश्रय देऊन त्या कला कशा वाढतील याविषयी त्यांनी काय केलं होतं, सतत लोकांना मार्गदर्शन केलं होतं. आता पुढची प्रश्न आहे, काय समजले? वरील घटकातून तुला काय समजले हे आपल्याला थोडक्यात लिहायचं आहे. 41 आणि 42 या प्रकारच्या वर्कशीटमधून तुम्हाला काय समजलं? आपण काय बघितलं? खेळणी बघितली, वाद्य बघितली, विविध प्रकारची सारंगी असेल, झांजा, कुळकुळे, बासरी, ढोल अशा प्रकारच्या वाद्यांचा उपयोग इजिप्तच्या राजा ज्यांना फेरो असं त्या ठिकाणी म्हटलं जातं त्याच्या दरबारात केला जायचा. ही सगळी माहिती आपल्याला या ठिकाणी लिहायची. अधिक माहितीसाठी आपल्याला त्यांनी दीक्षा ॲपची लिंक दिलेली, ती लिंक आपण पहा, क्लिक करून ओपन होऊन आणि त्याच्यानंतर आपण काय करू शकतो, या लिंकचा वापर करून अजून माहिती या पाठाविषयी मिळू शकतो. त्याच्या खाली दिले त्यांनी जोड्या लावा अ गट आणि ब गट आहे आणि त्यामध्ये त्यांनी दिले पिंपळ पान दिलेलं आहे. दुसरा आकडा सेनात, बालाग, फॅरो याच्या जोड्या तुम्ही त्या ठिकाणी लावायच्या आहे. अधिक सराव करूमध्ये 4 प्रश्न दिलेले आहेत. पुढचा जो या वर्कशीटमधला शेवटचा पान आहे, प्राचीन नागरी संस्कृतीमध्ये मनोरंजन कसं करत. आपण बघितलं की विविध प्रकारची वाद्य आहेत, गीतं आहेत, विविध प्रकारचे खेळ त्यावेळी खेळले जायचे, बालागसारखं वाद्य आहेत. या प्रश्नाचं उत्तर असं लिहिता येईल आपल्याला. हडप्पा संस्कृतीत कोणाची देवतांची पूजा करत असत? कोणकोणत्या देवता हडप्पा संस्कृतीमध्ये होत्या? तर ते वृक्षांची पूजा करायचे, ते हवेची पूजा करायचे, हवेमुळे आपण जिवंत राहतो म्हणून. निसर्गातल्या पंचमहाभूत असं त्यांना म्हणतो की अग्नी, वायू, त्याच्यानंतर जल, त्यानंतर पाणी, माती, ज्यामुळे आपण जगतो अशांना पंचमहाभूत त्या ठिकाणी संस्कृतात म्हटलं जातं, संस्कृतीमध्ये म्हटलं जातं. या 5 देवतांची जी पूजा करायची, प्राण्यांची पूजा करायची, जेणेकरून लोकांनी प्राण्यांना मारू नये म्हणून, नाही का, प्राण्यांना देव समजल्यानंतर म्हणजे जे आपल्याला जगवतं त्यांची पूजा करायची, त्यांना ते देवता मानलं जायचं. हडप्पा संस्कृतीतील फुलांची खेळणी कशी होती ते आपण बघितलं. सोंगट्या असायच्या, विविध प्रकारच्या धातूंपासून किंवा ज्या जनावरांची शिकार केली जायची त्यांच्या हाडांपासून तयार केलेली खेळणी, लाकडापासून तयार केलेली खेळणी, बैठे खेळ खेळण्यासाठी असणारी खेळणी, विविध प्रकारच्या वस्तूंपासून तयार केलेली खेळणी, पशुपक्षी प्राणी यांच्या आकारांपासून तयार केलेली खेळणी, अशा विविध प्रकारची खेळणी जुन्या काळी वापरली जायची मुलांसाठी. प्राचीन नागरी संस्कृतीमधील वाद्यांची नावे लिहा. वेगवेगळ्या प्रकारची वाद्य प्राचीन काळी होती. बालाग आपण बघितलं, त्यानंतर तबला, ढोलकी याचा उदय फार नंतर, तालवाद्यांचा उदय फार नंतर झाला, परंतु वेगवेगळ्या प्रकारचे वाद्य इजिप्त, मेसोपोटामिया, चीन, हडप्पा या 4-5 संस्कृतीमधले वाद्य वेगवेगळ्या प्रकारचे होते. सगळे वाद्य एकसारखे नव्हते. तर अशी माहिती आपल्याला याच्यातून लिहिता येईल. शेवटचा प्रश्न, QR कोड स्कॅन करून अधिक माहिती मिळवा. तर QR कोड दिलेला आहे, तो स्कॅन करायचा आणि त्याच्यातून आपण काय करताय, माहिती मिळवायची. असं आपलं वर्कशीट 2 एकत्र होते, 41 आणि 42 ते या ठिकाणी संपलेले आहेत. पुढचं वर्कशीटकडे आपण वळूया, ते आहे दिवस 43 आणि 44. तुमच्या समोर ते वर्कशीट आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आदिमानव ते आधुनिक मानव यांच्या विकासातील घटना आपण माहीत करून घेतलेल्या आहेत. आधी आपल्या
ज्या म्हणजे वर्कशीट क्रमांक माझ्या मते 33-34 आहे, त्याच्यानंतर 27-28 आहे, ज्यामध्ये इतिहास आहे, आदिमानवाची माहिती दिलेली. यामध्ये आपल्याला आधुनिक मानव आणि आदिमानव यांच्यातली विकास कसा झाला, ते पुढं कसे आले, त्याने वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींचा, वस्तूंचा, कल्पनांचा शोध कसा लागला याची माहिती आपण त्या ठिकाणी बघितलेली आहे. पहिले काही आठवूया, नागरी संस्कृती कशा उदयाला आल्या हे माहिती आहे. नंबर 2, नागरी संस्कृतींची नावे आपल्याला माहीत आहेत. इजिप्त, चीन, मेसोपोटेमिया, हडप्पा, मोहेंजोदडो ही नागरी संस्कृतीची विविध नावे आहेत. मदत हवी आहे का? या 2 प्रश्नांची उत्तरे किंवा याची माहिती मिळवण्यासाठी आपल्याला तुम्ही मला फोन करा, शिक्षकांना गुगलवर सर्च करा, तुम्ही UC ब्राउझरवर सर्च करा. आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाचं स्ट्रॉंग तुम्हाला आवडणारं यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर तुम्ही सर्च करून पाहूयात. म्हणजे त्यांनी ते प्रॅक्टिकल दिलेले आहेत. हडप्पा संस्कृतीमधील नगर रचनेचे चित्र काढा किंवा घरातील टाकू वस्तूंपासून हडप्पा संस्कृतीची प्रतिकृती तयार करा. हडप्पा संस्कृती म्हणजे काय? आत्ता जर आपण साविडीचा पाईपलाईन रोड जो आहे, गुलमोर रोड जो आहे, नवीन आता तपोवन रोड होता आहे आपल्या नगरमध्ये नाही का तिकडे, आणि मोठ्या प्रमाणात रो हाऊस त्या ठिकाणी बांधले जातात. रो म्हणजे लाईनीमध्ये, हाऊस, रो बंगलो, रो हाऊस, एकाच लाईनीमध्ये बांधली गेलेली घरं. मग मध्यभागी रस्ता आहे आणि दोन्ही बाजूने रो हाऊस आहे, आणि दोन्ही बाजूच्या घरांसाठी ड्रेनेज लाईन त्या ठिकाणी टाकण्याचं बऱ्याच ठिकाणी काम चालू आहे. सगळ्या घरांना लाईट आहे, त्याशिवाय महानगरपालिका परवानगी देत नाही. प्लॉट येणे केलेला आहे काय नाही का, प्लॉटला रस्ता आहे काय, प्लॉटसाठी ड्रेनेज सिस्टीमची काही योजना तुमच्याकडे आहे, कुठपर्यंत ड्रेनेज सिस्टीम आलेली आहे, लाईट, पाणी, वीज आणि ड्रेनेज सिस्टीम या 4 गोष्टींचा विचार करून मगच बांधकामासाठी परवानगी दिली जाते. ही आत्ताची सिस्टीम आहे. मग जुन्या काळी सेम सिस्टीम होती. एवढंच का जुन्या काळी लाईट नव्हतं, ड्रेनेज सिस्टीम त्यांनी त्यांच्या पद्धतीची विकसित केलेली होती. 2 घरांमध्ये व्यवस्थित अंतर होतं. आता रॉ हाऊसमध्ये शेजारी एकाच भिंतीला घरं चिटकून आहेत नाही का, तसं त्या काळी नव्हतं. जो रो बंगले जर आपण घेतले आत्ताचे नाही का, सेम सिस्टीम जुन्या काळची हडप्पा संस्कृतीची या घरांच्या रचनेची होती. घरांच्या मध्यभागी ओपन स्पेस प्लॉट होते. त्यानंतर सगळ्या घरांचे सांडपाणी एका ठिकाणी जमा करून त्या ठिकाणी एका मोठ्या ड्रेनेज लाईनमधून शहराच्या गावाच्या बाहेर त्या ठिकाणी एखाद्या पाण्याच्या प्रवाहामध्ये त्या ठिकाणी सोडलं जायचं. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रचना जुन्या काळच्या हडप्पा संस्कृतीच्या होत्या. आता हे जे आहे नगर रचनेचं चित्र काढा. त्यांचे घरं कसे होते, सांडपाण्याची व्यवस्था कशी होती, त्यांचे बाथरूम कसे होते, त्यानंतर त्यांचे टॉयलेट कसे होते, कशा पद्धतीने त्यांच्या घरांमध्ये हवा आणि प्रकाश योग्य प्रकारे मुबलक प्रमाणात येऊ शकेल अशा पद्धतीने घरांची रचना होती. घरांच्या दरवाजाची दिशा कोणत्या तोंडाला, दरवाजाचे तोंड कोणत्या दिशेला होते, असा सगळा विचार करून, वास्तुशास्त्राचा विचार करून जुन्या काळी हडप्पा संस्कृतीने घरं बांधायला सुरुवात केली होती. आणि आत्ता जे घरांचे रूप आपण पाहतो ते हडप्पा संस्कृतीवरूनच हे बेतलेले आहे. आणि याकरता तुम्हाला आवश्यक साहित्य आहे की त्यांनी सांगितलं मॉडेल तयार करा. हडप्पा संस्कृतीतल्या घरांचं एक मोठा पुट्टा घ्या आणि त्याच्यावर छोटे छोटे घरं तयार करून रो हाऊस टाईप, रो बंगलो टाईप किंवा हडप्पा संस्कृतीतील घरे असं आपण गुगलवर टाकायचं आणि इमेजेसमध्ये सर्च करायचं. तुम्हाला लगेच चित्र येईल आणि त्यानुसार छोटंसं अगदी 2 बाय 2 फुटाचं घरी तुम्ही पुठ्ठ्यापासून, कागदापासून, कापडापासून छोटंसं मॉडेल तयार केलं तरी चालेल. ज्याला मॉडेल तयार करता येणार नाही, वेळ नसेल किंवा कागद नसेल, पुट्टा नसेल, खोके नसतील जुने पुराणे, तर त्याने कागदावर त्याचं चित्र काढून रंगवा, म्हणजे तुम्हाला या गोष्टीचा आनंद होईल. आवश्यक साहित्य परत त्यांनी सांगितले, घरातील टाकाऊ वस्तू वगैरे. अध्ययन अनुभव कृतीमध्ये त्यांनी असं दिलेलं आहे पुढच्या पानावर आपण गेलेलो आहोत. भला मोठा पॅराग्राफ पुढच्या पानावर आहे आणि त्यामध्ये त्यांनी हडप्पा लिपीतील लेख असं शब्द दिलेले आहेत. तर त्याच्यावर एक चौकट आहे, चौकटीमध्ये एक चक्र आहे, त्याच्यानंतर एक उभी आणि आडवी अशी एक रचना त्या ठिकाणी दिलेली. त्यानंतर ताऱ्यांची रचना असलेलं त्याला परत खाली दांडी आहे, परत एक चक्र आहे, आधीचं चक्र आणि हे चक्र याच्यामध्ये फरक आहे. त्यानंतर एक उभा पतंग दाखवलेला आहे, गुणाकाराचे चिन्ह आहे, उभी रेषा आहे. सगळ्यांचा आकृत्यांचा विचार जर बारकाईने केला तर याच्यामध्ये डबल लाईनचा वापर करण्यात आलेला आहे. म्हणजे ही होती लिपी. या लिपीचा वापर करून याच्यामध्ये काहीतरी संकेत दडलेले आहेत, काहीतरी कोड लँग्वेज ज्याला आपण म्हणतो ती या ठिकाणी दडलेली आहेत. अशा पद्धतीने हळूहळू ते एकमेकांशी बोलायला त्यांनी सुरुवात केली. काही सांकेतिक खुणा, चिन्ह, विविध छोटे मोठे आकार, त्याच्यावरून हे एकमेकांची भाषा बोलायला किंवा या गोष्टीला ते समजू लागले. मग यामध्ये काय दिलेलं आहे की विविध प्रकारचे उपसंस्कृती दिल्या. आपण 4 पाहिल्या, मेसोपोटेमिया, इजिप्त, चीन, हडप्पा. याशिवाय सुमेरियन, अक्केडियन,
बॅबिलोनियन, असिरियन या 4 संस्कृतीमध्ये मेसोपोटेमियामध्ये अस्तित्वात होत्या. आणि हडप्पा आहे किंवा पिरॅमिड, मंदिरे, इमारती बांधण्यासाठी मातीच्या कच्च्या विटा त्यांनी वापरल्या, उत्तम जहाजे बांधली, निळ्या रंगाची झिलई दिलेल्या मातीच्या वस्तूंचे उत्पादन, पपायरस नावाच्या वनस्पती, कागद बनवण्याची कला त्यांनी आत्मसात केली. अशा प्रकारची माहिती इजिप्तच्या या 4 संस्कृतीची या पानावर दिलेली आहे. ती बारकाईने आपण वाचायची आहे. पुढच्या पानावर आपण वळूया. पुढच्या पानावर त्यांनी काय दिलं आहे? हडप्पा संस्कृती असं नाव दिलं गेलं. सिंधू संस्कृतीच्या खोऱ्यातील हडप्पा संस्कृतीची लिपीत लिहिलेले लेख उपलब्ध असले तरी त्यांचे वाचन करण्यात अजूनही यश आलेलं नाही. म्हणजे बघा, जेव्हा या पृथ्वीवर माणसाचा जन्म झाला आणि मग त्याला हळूहळू समाज, समूह, माणसांची, लोकांची संख्या वाढत गेली, स्त्रियांची, पुरुषांची. हळूहळू त्यांनी भाषा, लिपी, मुद्रा, खेळणे, लोकजीवन, शेती, गुहात राहायला लागले, घरं विकसित केले. हडप्पा संस्कृतीची घरं आले. हे विकसित करता करता त्यांनी स्वतःची भाषा आणि लिपी देखील विकसित केली, डेव्हलप केली, तयार केली. पण आज आपण कॉम्प्युटरवर कोडिंग करतो, ॲप, वेबसाईट, ब्लॉग तयार करतो. विविध प्रकारच्या कोड लँग्वेज आपल्याकडे आहेत. कॉम्प्युटरच्या सुद्धा C++, C++, वेगवेगळ्या प्रकारच्या लँग्वेजेस आहेत. ॲप आणि वेबसाईट डेव्हलप करण्याच्या विविध प्रकारच्या पायथॉन असेल किंवा स्पॅनियर असेल, स्पायडर असेल, अशा विविध प्रकारच्या सिस्टीम्स कॉम्प्युटरमध्ये मायक्रोसॉफ्ट, गुगल अशा वेगवेगळ्या कंपन्यांनी, संघटनांनी विकसित केलेले आहे. हजारो प्रकारचे अत्याधुनिक शोध लागले. एवढं सगळं होऊनही सिंधू संस्कृतीमधील जे काही जुने लिपी सापडली, दगड सापडले, दगडावर काहीतरी आकार, प्रकार, लिपी कोरलेली, हे अजून आजच्या आधुनिक मानवाला वाचता आलं नाही. म्हणजे बघा किती वेगळ्या पद्धतीने त्याने आपली स्वतःची लिपी त्या काळामध्ये विकसित केली होती. आणि मग खाली प्रश्न आहे, वरील घटकातील तुला काय समजलं हे आपण याच्यावरून लिहायचं आहे. शेवटच्या पानावर या वर्कशीटच्या आपण वळतोय आणि तिथं दिलेली आहे लिंक. अधिक माहिती आपल्याला दीक्षा ॲपवरून मिळेल. खाली प्रश्न दिले 4. हम्मुराबी राजाने प्रजेला लिखित कायदे दिले नाही. याचं उत्तर आपल्याला या आधीचे 2 पानं पाहिले याच वर्कशीटमधले ते पानं जर आपण वाचले, मोठमोठे पॅरेग्राफ आहे, त्याच्यावरून याचं उत्तर लिहिता येईल. इजिप्तमध्ये पपायरस वनस्पतीपासून कागद बनवला गेला. पपायरस नावाची वनस्पती, तिची जी पानं आहेत त्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणात तंतू आहेत आणि हे तंतूंचा लगदा तयार करून त्यापासून जर पानं बनवले गेले, कागद बनवला गेला तर तो हजारो वर्ष तो कागद टिकायचा. हडप्पामध्ये भव्य पिरॅमिड उभारण्यात आले. इथं त्यांनी लिहिले चुकी बरोबर ते लिहा म्हणून. आता पिरॅमिड काय हडप्पामध्ये नव्हते, पिरॅमिड हे इजिप्तमध्ये होते. प्रश्न इथं माझा सांगताना चुकला की चुकी बरोबर आहे ते लिहा. इजिप्तमध्ये पपायरस नावाची वनस्पती कागद बनवला गेला का? याचं उत्तर आपल्याला आधीच्या 2 पॅरेग्राफवरून समजेल. हडप्पा संस्कृतीची स्वतःची एक विकसित लिपी होती. याचं उत्तरसुद्धा आपल्याला कशातून कळेल? आधीच्या पानांवरून. अधिक सराव करूमध्ये 4 प्रश्न दिलेत. मेसोपोटेमियातील 4 संस्कृती कोणत्या? ज्या आपण पाहिल्या 4 संस्कृती कोणत्या होत्या? त्या आहेत सुमेरियन, अक्केडियन, बॅबिलोनियन व असिरियन. ह्या त्या संस्कृती आहेत. कोणत्या राजाच्या काळात लिखित कायदे तयार झाले? याचं उत्तर आपल्याला त्याच पॅरेग्राफमध्ये सापडेल. इजिप्शियन लोकांनी कोणकोणत्या क्षेत्रात प्रगती केली होती? हडप्पा संस्कृतीतील भारतीय उपखंडाचा इतिहासपूर्व काळ का म्हटलं जातं? ह्या वर्कशीट मग ह्या 4 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला वहीमध्ये लिहायची आहेत आणि खाली दिलेला आहे QR कोड. तो QR कोड स्कॅन करून आपल्याला याच्याविषयीची अधिक माहिती मिळणार आहे. आणि आपण आत्ता बघणार आहोत आपला पुढचा 45वा शेवटचं वर्कशीट आणि आपलं सेतू अभ्यासक्रम समाज अभ्यासाचं संपणार. खरं तर हे कालच आपण केलं पाहिजे होतं, परंतु काल आपली 15 ऑगस्ट आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाले आणि 75वा सुंदर स्वातंत्र्य दिन आपण साजरा केला. आणि खऱ्या अर्थाने आपल्याला वेगळ्या भारताची एक नवी जाणीव आणि नेणीव आपल्याला झालेली आहे आणि तुम्हाला देखील मोठं होऊन या भारताची सेवा करायची आहे, जेणेकरून आपल्याला हा भारताचा उज्ज्वल प्रेरणा दायी जो इतिहास आहे तो आपल्याला पुढे न्यायचा आहे. चांगल्या परंपरा, चांगल्या गोष्टी, चांगले शोध लावून आपण या देशाच्या नावामध्ये या देशाचं नाव या पृथ्वीवर कसं गाजेल यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायचे आहे. आणि आज आपण आता बघतोय या ठिकाणी शेवटचं वर्कशीट आहे, ती आहे चाचणी. त्या चाचणीवर आता आपण बोलूया. दिवस 45वा सेतू अभ्यासक्रम, चाचणी क्रमांक 3, 29, वेळ 60 मिनटं. ही तुम्ही आज सोडवायची आहे. पहिला प्रश्न, रिकाम्या जागा भरा. पृथ्वीवरील सजीव सृष्टीमध्ये प्राणी आणि टिंबटिंब असतात. शेतीचे पुरावे प्रथम इस्रायल आणि टिंबटिंब येथे मिळाले आहेत. चाकाचा शोध च्या काळात लागला गेला. आता बघा, तुम्हाला 1 ऑगस्टपासून तर 14 ऑगस्टपर्यंत
हे जे 14 वर्कशीट आहे यामध्ये यावरून तुम्हाला ही तिसरी चाचणी सोडवता येणार आहे. मग तुम्हाला आता अंदाज येईल, जर तुम्ही 1 ऑगस्ट ते 14 ऑगस्टपर्यंतचे वेगवेगळ्या प्रकारचे वर्कशीट सोडवलेले आहेत, ते सोडवताना तुम्हाला हे प्रश्न कुठंतरी केलेले आहेत, हे वाक्य तुम्ही कुठंतरी वाचलेलं आहे आणि वर्कशीटमध्येच वाचलेलं आहे, त्याच्यावरून तुम्हाला याची उत्तर देत आहे. चाकाचा शोध आधुनिक मानवाच्या काळात लागला की ऐतिहासिक जुन्या माणसाच्या आदिमानवाच्या काळात लागला, हे उत्तर आपल्याला शोधायला मदत होईल. इतिहासाचे लिखित पुरावे उपलब्ध असलेल्या काळास टिंबटिंब असा काळ म्हणतात. चुकी बरोबर आहे. पुढचा प्रश्न, त्याला 4 गुण दिलेले आहेत. सिंधू नदीच्या खोऱ्यात हडप्पा संस्कृती विकसित झाली. ताम्रयुगात सोने हा धातू वापरला गेला. मानवकाच्या अन्नपदार्थांवर संस्करण करतो. बुद्धिमान मानवाने गुहेमध्ये तंबू उभे केले. आता गुहेत तंबू उभे करायचं काही कारण आहे का? ऑलरेडी तो गुहेत राहत होता, तिथे कशाला तंबू उभे करायचे? तंबू त्याने मोकळ्या जागेवर उभे केले, म्हणून हे जे वाक्य आहे चुकीचं आहे. पुढं आहे अयोग्य जोड्या लावा. प्रश्न बघा, नीट प्रश्न वाचा. त्यांनी सांगितलंय अयोग्य जोड्या लावा. आत्तापर्यंत आपण प्रश्न पाहिले योग्य जोड्या लावा, इथं सांगितले त्यांनी, म्हणजे प्रश्नामध्ये योग्य जोड्या लावलेल्या आहेत आणि आपल्याला अयोग्य जोड्या लावायच्या आहेत, म्हणजे ज्याचा एकमेकाशी संबंध नाही अशी जोडी बनवायची. असाही प्रश्न तुम्हाला सेतूमध्ये आला आहे. तो माझ्यामध्ये, मी शिक्षक असताना माझ्या आयुष्यातला पहिला प्रश्न असा आला की अयोग्य जोड्या लावा. अ गट दिलं आहे आणि इकडे ब गटातले दिलेले त्यांनी. ख्रिश्चन थॉम्सन, त्याच्यापुढं निअँडरथल, सेना, त्याच्यापुढे लोखंड धातूचा वापर. तिसराकडे नवाश्मयुग त्रियुग पद्धती, शक्तिमान मानव कुडाची करे, लोहयुग बुद्धिबळाशी साम्य. ह्या जोड्या योग्य लावलेल्या त्या तुम्हाला अयोग्य लावायच्या. पुढचा प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तर लिहा. इतिहास म्हणजे काय? इतिहास म्हणजे काय याचा आपण माझ्यामध्ये पहिल्याच वर्कशीट क्रमांक 1 म्हणजे 1 जुलैच्याच वर्कशीटमध्ये आपण याचं काय पाहिलेलं आहे, माहिती पाहिलेली. इतिहास म्हणजे काय? पहिला, माणसाळलेला प्राणी कोणता? विविध प्रकारचे प्राणी जुन्या काळच्या आदिमानवाने आपल्याबरोबर काय केले? माणसाळवले. मग त्यांनी काही वाघाला, सिंहाला, नांगराला बांधून काय शेत नांगरलं का? नाही, ते हेच तर प्राणी होते. मग त्याच्या जेव्हा लक्षात आलं की गाय, कुत्रा, बैल, असे कोंबड्या, शेळ्या, मेंढ्या, असे विविध प्रकारचे प्राणी आज त्याला शेतीसाठीचे कामाला येतात आणि पूरक उद्योग म्हणून त्याच्याबरोबर हे प्राणी तो जगवतो, पालनपोषण त्यांचं करतो. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला त्याच्यावर लिहिता येईल. आणि पुढच्या पानावरचा प्रश्न आहे, कालगणना म्हणजे काय? या कालगणनाच्या माध्यमातून आपण साधारणतः पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या वर्कशीटमध्ये कालगणना पाहिली आणि त्या कालगणनेमध्ये आपल्याला याचं उत्तर आपल्याला मिळेल, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल. कलांची निर्मिती कशी झाली? मग एकदा तो शेती करू लागला, मग शेती करत असताना त्याला सूर, ताल, नाद, लय या गोष्टींची जाणीव त्याला झाली. पक्ष्यांचा आवाजातून, श्वासोश्वास घेण्याच्या योग्य विशिष्ट संगतीतून अशा अनेक प्रकारे त्याला संगीत मिळू लागलं. याच्यातून हळूहळू आकार, वेगवेगळ्या पशुपक्षी प्राण्यांचे, आभाळातल्या ढगांचे आकार, झाडांचे आकार, मातीचा कलर, अशा वेगवेगळ्या कष्टातून त्याला रंग, रूप, जाणीव यांची आवड निर्माण झाली आणि त्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारच्या कलांची निर्मिती झाली. नवशिबिगन संस्कृतीचे वैशिष्ट्य कोणते? हे आपल्याला 5व्या 6व्या साधारणतः 19 किंवा 20 ऑगस्टच्या वर्कशीटमधून, 19 किंवा 20 जुलैच्या वर्कशीटमधून आपल्याला याची माहिती मिळू शकते. थोडक्यात उत्तरेलीमध्ये त्याला गुण आहे 6. हडप्पा संस्कृतीतील नगर रचनेची वैशिष्ट्ये कोणती? की एका रांगेमध्ये घरं होते, 2 घरांमध्ये मोकळी जागा होती, हवा आणि प्रकाश येण्यासाठी विशिष्ट योजना घरांमध्ये होती, सगळ्यांना समान त्या ठिकाणी रस्ते होते, सांडपाणी वाहून जाण्याची व्यवस्था, ही वैशिष्ट्ये आपल्याला लिहिता येतील. प्राणीजात माणसाळण्याच्या 3 पायऱ्या कोणत्या जे आपण पाहिल्या? साधनांची निवड कशावर अवलंबून असते? या प्रश्नाचं उत्तर देखील आपण पाहिलं की कोणतं काम करायचं आहे, शेतीमधलं किंवा शिकार करायची आहे किंवा काही वस्तू तयार करायची आहे, यानुसार मग जी वस्तू तयार करायची आहे ती लोखंडाची आहे, मातीची आहे, लाकडाची आहे, हाडांची आहे, धातूंची आहे, याचा विचार करून तो साधनं आणि हत्यारं किंवा शस्त्र आदी मानव निवडायचा. याच्यावर आपण माहिती पाहिलेली आहे. पुढचं पान आहे, याच्यातलं शेवटचं पान, कोणतेही 2 तक्ते पूर्ण करा. यामध्ये तक्ते दिले. पुढील तक्त्यात इतिहासाच्या साधनाचे वर्गीकरण करा. इतिहासाची साधने दिले: नाणी, पत्रव्यवहार, किल्ले, जात्यावरील ओव्या, भांडी, ताम्रपट, वाडे, शिलालेख, लोकगीते, स्तंभ, चरित्रग्रंथ, लेणी, लोककथा, भौतिक, लिखित, मौखिक असा तक्ता दिला आहे. 3 याच्यामध्ये आपल्याला ही जी वरची यादी त्याची विभागणी करायची आहे. भौतिक साधनं कोणती आहेत, लिखित साधनं कोणती आहेत, लिहिलेलं ज्याच्यावर आहे त्याच्यातलं कोणतं, मग याच्यावर पत्रव्यवहार लिहिलेला आहे, त्याच्यानंतर ताम्रपटावर देखील लिहिलेलं आहे, शिलालेखावर लिहिलेलं आहे, नाही का, चरित्रग्रंथामध्ये लिहिलेलं आहे,
मौखिक कोणती? तोंडाने बोलली गेलेली. मग याच्यात लोककथा, कथा तोंडाने सांगितल्या जातात. लोकगीते आहेत तोंडाने सांगितले जातात. ओव्या तोंडाने त्या ठिकाणी म्हटल्या जातात, जात्यावरील ओव्या. पुढच्या पानावरचा 2 नंबरचा तक्ता आहे की होयांग हो, सिंधू, मेसोपोटेमिया, इजिप्तच्या संस्कृतीचे नाव दिले. मध्यभागी नदीकाठच्या संस्कृती दिलेल्या आहेत. मग होयांग हो या नदीकाठची संस्कृती कोणती? शेजारच्या पांढऱ्या रंगाच्या चौकोनात आयताकृती आकारामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. सिंधूची कोणतं? इजिप्तची कोणती होती? मेसोपोटेमियाची कोणती होती? आणि मग पुढं त्यांनी दिलेलं आहे की 3 नंबरचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये प्राण्यांची उत्क्रांती. त्याच्यामध्ये परत मोकळ्या चौकटी दिलेल्या आहेत. सजीव इकडं, मग त्याचे परत 2 पार्ट केले. पृष्ठवंशीय इकडच्या मोकळ्या पार्टमध्ये असेल अपृष्ठवंशीय. खाली लिहिलं आहे त्यांनी पाठीचा कणा नसलेले सजीव, अपृष्ठवंशी शब्द येईल तिथे. कृमी, परत अपृष्ठवंशीमध्ये 4 प्रकार आहे. कृमी आणि डास, 2 चौकटी सोडल्यात. याचं उत्तर आपल्याला वर्कशीटमधून लिहायचं आहे. पृष्ठवंशीय खाली जलचर, सरपटणारे 4 प्रकार त्याच्यामध्ये त्यांनी दिलेले आहेत. आणि याच्यामध्ये पुढची चाचणी अजून एक दिली, दिवस 45 की पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा. अजून एक चाचणी आहे आणि ही चाचणी आहे भूगोलाची. आधीची चाचणी पाहिली इतिहासाची. पृथ्वी स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते, चुकी बरोबर लिहायचे. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राच्या पृथ्वीवरून दिसणारा प्रकाशित भाग कमी कमी होत जातो. सांकेतिक चिन्हे भौमितिक आकृतींच्या स्वरूपात असतात. हे आपल्याला चुकी बरोबर ते लिहायचं आहे. आणि जर चूक असेल, तुमचं उत्तर जर चूक असेल तर बरोबर विधान काय आहे, बरोबर उत्तर काय आहे, योग्य उत्तर, योग्य वाक्य तुम्हाला माहीत पाहिजे ते लिहायचं आहे. प्रश्न दुसरा, पायी जाणे, सायकलवरून जाणे, खाजगी वाहनाने जाणे आणि सार्वजनिक वाहनाने जाणे. खालील प्रसंगी वरीलपैकी कोणता पर्याय निवडाल? 4 तुम्हाला ऑप्शन दिलेले आणि खाली दिले त्यांनी की घराजवळच्या मित्राकडे अभ्यासाला जायला तुम्ही काय वापराल? हेलिकॉप्टर वापराल का? विमान वापराल का? रेल्वे वापराल का? मग या 4 ऑप्शनपैकी तुम्ही काय वापराल याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. 1 किलोमीटर अंतरावरील बागेत जाण्यासाठी काय असेल? या चाचणीतलं पुढचं पान आहे. पुढील परगावी विज्ञान प्रदर्शनात साहित्य घेऊन जाण्यासाठी काय वापराल तुम्ही? सायकल वापराल, वडिलांची गाडी, त्यांना रिक्वेस्ट करून त्यांच्याबरोबर जाल की रिक्षा करून जाल? 4 ऑप्शनवर दिले, त्याच्यापैकी एक ऑप्शन तुम्हाला लिहायचा आहे. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. यापैकी चुकीच्या जोडीला वर्तुळ करा. सोलापूर चादर, हा प्रश्न आपण एका वर्कशीटमध्ये पाहिलेला आहे. सोलापूर चादर, औरंगाबाद हिमरू शाल, कोल्हापूर पैठणी, केरळ लवंग, महाराष्ट्र कांदा, तामिळनाडू सफरचंद, आसाम चहा. ह्या जोड्या बरोबर आहेत की नाही हे आपल्याला काय करायचं इथून? याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तर लिहा. 4था प्रश्न आहे, भारतात प्रदेशानुसार कोणकोणत्या बाबतीत विविधता आढळते? कोणकोणते प्रदेश आहेत त्यानुसार कोणकोणती विविधता आढळते हे आपल्याला जेवढे भूगोलाचे वर्कशीट आहे साधारणतः कितीपासून कितीपर्यंत 1 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट याच्यावर आधारित ही चाचणी. त्याच्यामधले फक्त भूगोलाचे वर्कशीट पाहिजे, त्याच्यामुळे तुम्हाला याचं उत्तर लिहिता येईल. प्राकृतिक रचना नकाशात दाखवण्याच्या पद्धती कोणत्या आहेत? चहाचे उत्पादन कोणकोणत्या राज्यात होते हे आपण भारताच्या नकाशामध्ये पाहिले. संदेशवहन कशास म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर देखील आपण या वर्कशीटवरून लिहू शकतो.